जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरून जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. जे काय आपलं पुढे व्हिडिओ होणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल का आजचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरून व्हिडिओ आपण कसा तयार केलेला आहे. आणि जे काय मी मटेरियल यूज केलेलं आहे त्या मटेरियलला तुम्हाला एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल. आणि जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इंस्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इंस्टा पेजची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इंस्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं आहे. जे काय आपले व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल किंवा यूट्यूबवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारचे लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यात जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, केले खालीवर दीवार. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी सेफची बीटची ग्रुपची अशा 3 लिंक दिलेल्या आहे. त्या तिन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन जो काय आपला बीटचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओपन केल्याच्या नंतर ओके, आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता मी सर्व बीट तुम्हाला ॲडजस्ट करून दिलेले आहे. त्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन बॅक यायचं आहे. त्यानंतर ग्रुपच्या लेअरमध्ये जाऊन जे काय आपली ग्रुपची लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअर करून तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर बीटच्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा जायचं आहे. ठीक आहे, आता बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीलाच थांबून चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. ठीक आहे, आता पेस्ट लेअर केल्याच्या नंतर पाहू शकता आपली जी काही शिवाजी महाराजांची जी आपली इमेजची लेअर आहे ती ॲड झालेली आहे. ठीक आहे, आता ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 18-22 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, आता 18-22 पर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला इमेज दिलेले आहे शिवाजी महाराजांचे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर पाहू शकता ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, पाहू शकता 18-22 पासून सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला 2103 पर्यंत घेऊन जायचं आहे. ठीक आहे, आता 2103 पर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं आहे. त्यानंतर झूमच्या ऑप्शनवर येऊन याला झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इमेजला झूम केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय 2103 पर्यंत पासून तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन दुसरा शिवाजी महाराजांचा एक इमेज घ्यायचा आहे. ठीक आहे, आता इमेज घेतल्याच्या नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं 3 नंबरला झूमच्या ऑप्शनवर जाऊन याला पण तुम्हाला असं झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इमेजला झूम केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय 2103 पासून तर तुम्हाला 23-15 पर्यंत ही लेअर तुम्हाला पुरी करून घ्यायची. ठीक आहे, आता 23-15 पर्यंत लेअर पुरी केल्याच्या नंतर पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो काय आपला तिसरा इमेज आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याला झूम करून तुम्हाला आता पाहू शकता 23-15 पासून तर 25-27 पर्यंत ही लेअर आपल्याला पुरी करून घ्यायची. ठीक आहे, तर 25-27 पर्यंत लेअर पुरी केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा 25-27 पासून प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर जो काय आपला 4 नंबरचा इमेज असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता इमेज ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि याला इमेजला आपलं झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर झूम केल्याच्या नंतर तुम्हाला 28-10 पर्यंत ही लेअर पुरी करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर 28-10 पर्यंत पुरी केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो काय आपला इमेज असेल लास्टचा ते तुम्ही ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन
झूमच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला इमेजला झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इमेजला झूम केल्याच्या नंतर तुम्हाला 30 पर्यंत येऊन ही जी मागची लेअर आहे इमेज ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची. ठीक आहे, आता कट केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला फ्लॅश इफेक्ट टाकण्यासाठी करायचं काय, प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन ही मागची जी लेअर आहे ही सर्व तुम्हाला कट करून बिल्डिंग ऑपोजिटिव्हमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रास्टवर क्लिक करून ओव्हरले करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओव्हरले केल्याच्या नंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची. ठीक आहे, आता कॉपी लेअर केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे, पाहू शकता 16पर्यंत आल्याच्या नंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर जायचे 17-14पर्यंत आणि ते पण तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर 18-01ला पण तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट 19-15पर्यंत जायचं आहे आणि इथं हे तुम्हाला आपली फ्लॅश इफेक्टची लेअर तुम्हाला पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर 19-27ला पण हे तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे 21-21पर्यंत. ठीक आहे, आता 21पर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हे पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर 22-09पर्यंत जाऊन तुम्हाला पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं 24-04पर्यंत. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर 24-21ला पण तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर आता जायचं 26-15पर्यंत, पाहू शकता 26-15पर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला फ्लॅश इफेक्टची लेअर पेस्ट करायची आहे. पुन्हा 27-02पर्यंत येऊन तुम्हाला ही पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे 28-27पर्यंत. ठीक आहे, 28-27पर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा ही तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर जायचं आहे तुम्हाला 29-16पर्यंत आणि ते पण तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचे. ठीक आहे, आता पेस्ट लेअर केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे 18-09पर्यंत. ठीक आहे, तर पाहू शकता 18-09पर्यंत गेल्याच्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 18-22पर्यंत येऊन ही जी मागची लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. ओके, आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 13.80 ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन बिल्डिंग ऑपोजिटिव्हमध्ये जाऊन तुम्हाला इथं 10% ॲड करून घ्यायचं आहे. ओके, आता 10% ॲड केल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला बघू शकता मित्रांनो 20-16पर्यंत जायचं आहे. डायरेक्ट पाहू शकता 20-16पर्यंत जायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची. ठीक आहे, आता पेस्ट लेअर केल्याच्यानंतर ही 21-03पर्यंत पुरी करून घ्यायची. ठीक आहे, आता त्यानंतर तुम्हाला जायचं आहे 25-09पर्यंत. तर पाहू शकता 25-09पर्यंत येऊन तुम्हाला चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा पेस्ट लेअर करून ही लेअर तुम्हाला 25-27पर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता जायचं 27-22पर्यंत आणि पुन्हा तुम्हाला ही लेअर तुम्हाला पेस्ट करून टाकायची आहे. त्यानंतर आता ही जी लेअर आहे ही 28-10पर्यंत तुम्हाला पुरी करून घ्यायची. ठीक आहे, आता पुरी केल्याच्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. ओके, आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि ही लेअर पुढे ढकलून पूर्ण तुम्हाला 2000 पुरं करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये. त्यानंतर खाली तुम्हाला जितका आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीला येऊन तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो मी तुम्हाला टेक्स्ट पेन जे दिलेला आहे शिवाजी महाराजांचा यांचा तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आता ॲड केल्याच्यानंतर पाहू शकता शिवजन्मोत्सव 16 हा मी एक तुम्हाला टेक्स्ट पेन जे दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मर जाऊन झूमच्या ऑप्शनवर येऊन तुम्हाला कमी जितकं झूम करायचं आहे तेवढं कमी झूम करून बरोबर मध्यभागी आणून बरोबर ॲड करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पाहू शकता ह्या प्रकारे लावल्याच्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. ओके, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर आता शेवटचं तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय मित्रांनो, प्लस बटनावर क्लिक करून एक तुम्हाला रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. त्यानंतर ऑफ याला ऑन करून इथं स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे.
त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर इथं गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत त्यावर क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जायचं बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये आणि लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे बॉर्डरची तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपला व्हिडिओ आता इथं पूर्ण तयार होत आलेला आहे. आता तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं शेप इफेक्टमध्ये. ठीक आहे, आता शेप इफेक्ट आता शेवटला इफेक्ट टाकण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं बीटच्या प्रोजेक्टमध्ये. ओके, आता बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टला यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता 18-22 पर्यंत जो काय आपला इमेज दुसरा शिवाजी महाराजांचा तयार होत आहे त्या इमेजवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता 2 नंबरच्या इमेजला पण तुम्हाला हा पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचा जो काय आपला इमेज आहे त्या इमेजला पण तुम्हाला हा पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर 4 नंबरच्या लेअरला पण हा पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. आणि जे आता ही शेवटची लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा याला पण तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. तर पाहू शकता पूर्ण व्हिडिओ आपला इथं तयार झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.